मृण्मयी, आज जेवायला काय करणार आहेस? आज मी मिसळ करते, तर त्याच्यासाठी मी आता इथे कांदे चिरून घेतलेत, कारण पहिला आपण वाटण करणार आहे त्याचं. तर आता मी कढई तापत ठेवली आहे, गॅस पण पेटवलेला आहे. तर आता आपण ह्याच्यात तेल घालूया. थोडंसं आधी आपण तेल घालणार आहे आणि आता आपण त्याच्यात हे उभे चिरलेले कांदे आहेत ते घालूया. तर आता आपण हे कांदे आहेत ना चांगले भाजून घ्यायचे आहेत ब्राऊन होईपर्यंत. तर आता हे कांदे भाजतीलच तोपर्यंत आपण आहे ना साईडला खोबरं किसून घेऊया. तर हे बघा, आता आपलं खोबरं किसून झालेलं आहे. हे आपण सुकं खोबरं घेतलेलं. तुम्ही ओलं खोबरं पाहिजे तर ओलं पण खोबरं घेऊ शकता किंवा दोन्ही मिक्स पाहिजे तर दोन्ही मिक्स घेऊ शकता. तर आता आपला कांदा पण भाजत आलेला आहे. तर आता आपण ह्याच्यात हे खोबरं घालूया. तर आता आपण हे खोबरं पण चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय, खमंग भाजायचंय हे आपल्याला. तर हे बघा, आता आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे. आता ह्यात आपण टमॅटो घालूया. एक टमॅटो घेतलाय. थोडंसं आलं घालूया आणि लसूण, आणि हे पण चांगलं आता आपण भाजून घ्यायचं. आता आपण ह्यात आहे ना थोडी खसखस घालणार आहे, थोडे धने घालूया आणि थोडे पांढरे तीळ घालणार आहे. ह्यात मी खडे मसाले काय घातले नाही आहेत, कारण जो आमचा मालवणी मसाला आहे ना त्यात सगळं आहे, त्याच्यामुळे फक्त मी यात वाटणामध्ये एवढंच घालणार आहे. आणि आता वाटणात आहे ना मी शेवटी थोडी कोथिंबीर घालणार आहे. थोडी आपण नंतर वरतून बारीक चिरून घालायची आहे. आता हे वाटण थंड झालं ना की मग आपण मिक्सरला लावून घेऊया. तर हे बघा, आता आपलं वाटण थंड झालेलं आहे. तर आता आपण हे मिक्सरला लावून वाटून घेऊया. तर आपण आता मिसळ फोडणीला घालूया. त्याच्यासाठी आता आपण तेल घेणार आहे. तेल आता आपण फोडणीला थोडं जास्त घालणार आहे, कारण आपल्याला चांगला असा कट आला पाहिजे मिसळीला. आता आपलं तेल तापलेलं आहे. तर हे आता आपण थोडं जिरं घालूया आणि थोडी राई घालूया आणि थोडंसं हिंग घालूया. आता आपण या फोडणीला कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्ता तर चांगला तडतडला पाहिजे. आता यात आपण कांदा घालूया. आता आपण कांदा आहे ना चांगला मऊ करून घेऊया. तर आता कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे. आता आपण याच्यात आहे ना आधी मसाले घालणार आहे. तेलामध्ये मसाला घातला ना की कलर पण चांगला येतो आणि मिसळीला कट पण चांगला येतो. तर इथे आता मी हा 1 चमचा मालवणी मसाला घातलाय. 1 चमचा मी मिरची पावडर घालणार आहे आणि आपण आता यात सुहानाचा मिसळ मसाला घालतोय. तर हे 10 रुपयाचं ते छोटं पाकिट येतं ते आहे, तर ते मी पूर्ण पाकिट घातलंय. तर आता आपण मसाला आहे ना चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे. चांगला तेलावर मसाला परतला ना की त्याला कलर पण चांगला येतो. तर ही बघा, मटकी आहे ना आधी आपण मगाशी शिजवून घेतलेली चांगली. त्यात मी मटकी शिजवताना हळद, मसाला आणि मीठ घातलेलं. तर हे मटकीचंच थोडं पाणी आहे ना आता आपण तेलात घालूया. असा चुरचुर मस्त आहे की आवाज आला पाहिजे. बघा, थोडं असं ते गरम पाणी आहे ना ते आपण घातलंय. हे बघा, आता आपल्या मसाल्याला ना चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण आहे ना यात वाटण घालणार आहे. आता आपण आहे ना वाटण आहे ना हे चांगलं तेलामध्ये आहे ना असं मिक्स करून घेऊया. तर हे बघा, आता आपल्या वाटणाला आहे ना चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण यात आहे ना ही मटकी घालूया. हे बघा, मी आहे ना आता ह्यात आहे ना थोडं गरम पाणी घालते. थंड पाणी नाही घालायचं, गरम पाणी घालायचं. आणि तुम्हाला किती पातळ पाहिजे कसं पाहिजे ना तसं तुम्ही त्यात पाणी घालू शकता. आता यात आपण आहे ना चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. ह्यात मीठ टाकून झालेलं आहे आपलं. तर आता ह्याला एक चांगली आपण उकळी काढूया. तर हे बघा, आता आपल्या मिसळीला चांगली उकळ आलेली आहे. आता ह्याच्यात आपण आहे ना वरतून कोथिंबीर घालणार आहे. तरी बघा, आता आपण वरतून ह्याच्या ना थोडी अशी कोथिंबीर घालूया.
आणि तुम्ही बघू शकता आता आपल्या मिसळीला मस्तपैकी असा वरतून हा बघा कट पण आलेला आहे आणि कलर पण बघू शकता किती मस्त लाल आलाय. तर आता आपण हे सर्व करूया.